लक्ष्मीपूजन दिवशी यमराजाच्या प्रतिमेचे पूजन करत खड्ड्यात बसण्याची वेळ। कराड शहरात नेमका असा काय प्रकार घडला याबाबत अधिक माहिती अशी की कराड शहरातील मुख्य रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यांमुळे कितीतरी वेळा दुचाकीस्वारांना अपघातात सामोरे जावे लागत आहे, तर कितीतरी जणांना दुखापत होऊन आपल्या दुचाकीचे नुकसान सहन करावे लागत आहे। यात जबाबदार कोण? ज्या ज्या ठेकेदारांनी कराड शहरातील अशा रस्त्यांची कामे केली असतील त्यांनी हे रस्ते असे निकृष्ट दर्जाचे करण्यापाठीमागचे कारण काय? प्रशासन या निकृष्ट दर्जाच्या कामे करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करणार का? निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्टवरती टाकणार का? तसेच शहरात मुख्य रस्त्यावरती ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती ताबडतोब करणार का? अशा अनेक प्रश्नांच्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता आज दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी कराड शहरातील सर्व आंबेडकरवादी विचाराच्या चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व सुज्ञ नागरिक यांनी एकत्रित येत चक्क कराड शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून यमराजाच्या प्रतिमेचे पूजन करत, खड्ड्याच्या सभोवताली रांगोळी काढून खड्ड्याचे व यमराजाचे पूजन करीत फुले वाहिली, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत खड्ड्यांची दिवाळी साजरी केली। या लक्षवेधी आंदोलनात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आनंदराव लादे, जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवडी, तसेच विजय काटरे, दुपटे, संजय कांबळे, विकास लोंढे, दत्तात्रय पवार, मल्हारी गुजवे, आसिफ मुल्ला आदींनी सहभाग घेतला होता। कराड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये बसून आणि खड्ड्यांचं रांगोळी काढून पूजन करून यमराजाला आम्ही दंडावत घातलेला आहे की कराड शहरामध्ये फक्त कराडचे नागरिक नाही तर आसपासच्या भागातील नागरिक सुद्धा कराडमध्ये येत असतात। कराड हे मध्यवर्ती स्थान आहे आणि अशा वेळेला कराडमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो किंवा अपघात झाल्यानंतर जखमी व्हावं लागतं। ही वेळ परत येऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतोय। आज कराड शहरामध्ये जे मोठमोठे खड्डे दिसत आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये आमचे बंधू, आमचे शेतकरी, आमचे कष्टकरी पडून जखमी होत आहेत किंवा एखादा अपघाती मृत्यू सुद्धा होऊ शकतो, तरी प्रशासन, या प्रशासनाला, पालिका प्रशासनाला अजिबात त्याची लाज नाही आणि त्या ठेकेदारांना सुद्धा, तरी या पालिका प्रशासनानं ताबडतोब लक्ष देऊन त्या रस्त्यातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी। गेले कित्येक दिवस आम्ही नगरपालिका प्रशासनात थोडी भेटी आम्ही कळवून सुद्धा आज अखेर सुद्धा ते खड्डे त्यांनी पूर्णपणे भरले नसल्यामुळं, या खड्ड्यामुळं सामान्य नागरिकांना, कष्टकरी समाजातला एखादा घटक जबाबदार माणूस त्यामध्ये दगावल्यानंतर त्या कुटुंबाची काय अवस्था होते आम्हाला पूर्णपणे माहित आहे। त्या अनुषंगाने मी यमराज